नंदुरबार शहरात वादातून युवकाचा मृत्यू, व्यापारी व शाळा बंद, पोलीस अधीक्षकांचे शांततेचे आव्हान। नंदुरबार शहरात खाजगी वादातून झालेल्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाल्याने भीती व तणावाचे वातावरण पसरले आहे। सिंधी कॉलनी परिसरात परवा सूर्यकांत मराठे व जय वडवी यांच्यात वाद उफाळला होता। हा वाद चिघळताच सूर्यकांत मराठे यांनी भर बाजारात धारदार शस्त्राने जय वडवीवर हल्ला केला। गंभीर जखमी अवस्थेत जय वडवी याला सुरत येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते, मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर नंदुरबार शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व खाजगी आस्थापना तसेच शाळा बंद ठेवण्यात आल्या। नागरिकांमध्ये असुरक्षिततेच्या भावना वाढली असून बाजारपेठा ओस पडल्या आहेत। प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना संयम पाळण्याचे व शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। सध्या शहरात अघोषित संचारबंदीचे स्वरूप असून नागरिकांना आवश्यक तेव्हाच बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जिल्हा उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत परवा रात्री अंदाजे 8 वाजता एका व्यक्तीवर दुसऱ्या व्यक्तीने हल्ला केला होता। एक वैयक्तिक वादामुळे झालेली ह्या घटनामध्ये जे पीडित व्यक्ती होता तो पूर्वी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि त्याचा उपचार चालू होता। त्यामध्ये आपण अटेम्प्ट टू मर्डर आणि अट्रॉसिटी ॲक्टचे कलमांतर्गत गुन्हा दाखल केले होते आणि आरोपीची अटक सुद्धा झाली होती। त्यानंतर काल संध्याकाळी सदर पीडितची मृत्यू झाल्याने यामध्ये कलमवाढ करून आपण मर्डरचे कलम लावलेले आहे। या तपासामध्ये पोलिसांनी तातडीने आणि जलद गतीने तपास करू सर्व जे पुरावे आहेत ते जप्त केलेले आहे आणि गुन्ह्यातील नमूद जे दोन्ही आरोपी आहेत ते दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त या घटनेच्या पार्श्वभूमीवर घडलेली 2 वेगवेगळी घटनांमध्ये नंदुरबार शहरामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा तपास सुरू आहे। सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे, कुठल्याही प्रकारची अफवा किंवा मिसइन्फॉर्मेशनवर विश्वास न ठेवता आपण आपले काम करावं आणि शांतता ठेवावा। कोणालाही काही अडचण असेल तर आपण कायदेशीर मार्गाने संविधानिक मार्गाने आपली जी मागणी आहे ते विचारू शकतात। पोलीस प्रशासन या घटनेमध्ये जे काही दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी तत्पर आहे। कोणी विनाकारण गैर मेसेज किंवा अफवा पसरू नये आणि अशा प्रकारचे जे काही जे कोणी करणार त्यांच्यावर सुद्धा प्रचलित कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येईल। सर्वांना पुन्हा एकदा आवाहन आहे, शांतता ठेवावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावा। यामध्ये जे काही दोषी आहे त्यांच्यावर ऑलरेडी पोलीस विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, 2 आरोपीला आपण एक आरोपीला आपण पहिले अटक केली आणि त्या आरोपीची पोलीस कोठडी आपल्याला 20 तारीखपर्यंत मिळालेली आहे। दुसरा आरोपी आज अटक करण्यात आलेला आहे, तर त्यांना कोर्टासमोर प्रोड्यूस करून त्यांची पीसी सुद्धा घेण्यात येणार आहे।